मित्र, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी झटत असतो. कोणाला पद पाहिजे, कोणाला पैसा पाहिजे. त्याचबरोबर काही जणांना इतरांच्या मनामध्ये स्थान निर्माण करायचं असते. लोकांच्या मनामध्ये जागा करायची असते. लोकांनी आपल्याला आदर करावा, लोकांनी आपल्याला सन्मान द्यावा. जिथं गेलं तिथं आपल्याला रिस्पेक्ट करणारे, आदर करणारे, सन्मान देणारी माणसं असावीत, अशी एक अपेक्षा असते. ही एक चांगली अपेक्षा आहे, सकारात्मक अपेक्षा आहे. पण केवळ अपेक्षा केल्यानंतर काही गोष्टी प्राप्त होत नसतात. तर आपल्याला कुणाच्या मनामध्ये तुम्हाला आदराचं स्थान निर्माण करायचं आहे, हे एकदा लिहून काढा. म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र कुठल्या, तुमच्या गावातल्या लोकांच्या, कुटुंबातल्या, गल्लीतल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्याच्या, का राज्याच्या, आपल्या देशाच्या, का जगाच्या, असं क्षेत्र निवडून काढा. पहिली गोष्ट. आता हे काही विचारण्याची गरज नाही, आदर का निर्माण करावा. ती एक सकारात्मक भावना आहे आणि ती आनंद देते मनाला, म्हणून माणसाला ती हवे. तर हे स्थान निर्माण करण्यासाठी तुम्ही काय योगदान देणार आहात हे पण लिहून काढा. कारण पेरल्याशिवाय उगवत नाही. कुछ किए बिना जय जयकार न होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. तुम्हाला काही ना काही द्यावं लागेल जे जगासाठी उपयुक्त असणार आहे. आता जगासाठी काय काय द्यायचं हे तर मी सांगणारच आहे, पण पहिल्यांदा जगाला काही देण्या अगोदर तुम्ही स्वतःला काही देत जा. कारण तुम्ही शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या सक्षम नसाल, मानसिकदृष्ट्या तुम्ही आनंदी नसाल, तुमच्यामध्ये उत्साह नसेल, तुमच्यामध्ये आनंद नसेल, तर लोक तुम्हाला त्यांच्या मनात स्थान देणार नाहीत. कारण स्वच्छ आणि सुंदर गोष्टी माणसाला आवडतात. स्वच्छ, तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वच्छ राहावं लागेल, शारीरिकदृष्ट्या स्वच्छ राहावं लागेल, कपडे देखील स्वच्छ वापरावे लागतील. ह्या गोष्टी स्वतःबद्दल मी पहिल्यांदा सांगतो. तुमच्या चालण्याचा प्रभाव निर्माण होत असतो, तुमच्या आरोग्याचा प्रभाव निर्माण असतो. आरोग्य उत्तम पाहिजे, चेहऱ्यावर एक फ्रेशनेस असलं पाहिजे तुमच्या. ह्या काही गोष्टी तुमच्याकडे पाहिल्यानंतर लोकांना तुमच्यातले सकारात्मक भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात. कारण जे पाहतो तसं माणसाचं मन बनते, ही गोष्ट. त्याचबरोबर तुमची भाषा जी आहे ती इतरांसाठी प्रेरक असली पाहिजे, प्रेरणादायी असली पाहिजे, उपकारक असली पाहिजे. माणूस उपकारक गोष्टीच्या शोधात असतो, प्रेरणादायी गोष्टीच्या शोधात असतो, सन्मानजनक जसे तुम्ही सन्मानजनक बाबीच्या शोधात आहात, तसं इतरांना पण सन्मान हवा असतो. इतरांना पण काय असते, सन्मान हवा असतो. याची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं उपयुक्त बाबी समाज स्वतःच्या अंतःकरणात ठेवत असते, स्वतःच्या घरात ठेवत असते. नाहीतर बघा, जनमत याबद्दल काय म्हणते, जर तुमची उपयोग नसेल तर मग काय म्हणतात, तुम्हाला लोक टाळतात. संग नको म्हणाल तर सोयरा होतो म्हणालाय म्हणतात. संग नको म्हणालो तर सोयरा होतो म्हणालाय. ही गोष्ट आपण लक्षात ठेवू. काय गोड तर काम गोड असं म्हणतात. असं जनमत काय सांगतो. तर लोकांना तुमचं काम त्यांच्या उपयोगाचं असलं पाहिजे, हे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते काम
त्यांचे प्रश्न सोडवणारे, त्यांच्या अडचणी सोडवणारे, त्यांच्या समस्या सोडवणारं असणं गरजेचं आहे. आणि हे साठी तुमच्याकडे क्षमता, कौशल्य आणि शहाणपण असणं गरजेचं आहे. नाहीतर घरी नाही, लोकमत एक अजूनही म्हणते पहा, घरी नाही दाना मला पाटील म्हणा. म्हणजे याचा शब्दशः अर्थ इथं पाटील हा शब्दशः अर्थ नका घेऊ. म्हणजे मला मोठं म्हणा, पण माझ्याकडे काहीच नाही. काहीच नसणाऱ्याला अपयश हे पोरका असतं पोरांनो. अपयश ला पोरका असतं म्हणजे त्याला कोणी आधार देणारं नसतं असं या अर्थानं आहे. त्याचा कोणी वाली नसतो या अर्थानं आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या क्षमतांचा, तुमच्या कौशल्यांचा, शहाणपणाचा उपयोग करून तुमच्याकडे तुम्ही आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या वेगवेगळ्या राजकीय व्यक्तीसोबतही तुमचे संबंध पाहिजे, राजकीय दृष्ट्या. आणि नॉलेजच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं कायद्याचं नॉलेज पाहिजे तुम्हाला. काही तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करणार आहात, ज्या फील्डमध्ये तुम्हाला प्रभाव निर्माण करायचा आहे, त्या फील्डचं नॉलेज पाहिजे. कारण नॉलेजचा प्रभाव पडतो. या जगामध्ये जी माणसं महामानवांचा विचार केला तर ते नॉलेजेबल होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा सिंचनाच्या क्षेत्रामध्ये शंकरराव चव्हाणांना एवढा प्रभाव पडायचा की त्यांचा आजही तो प्रभाव कायम आहे. त्यांना अभियंत्याचे अभियंता असं म्हणायचं. हे ज्ञान हा एक लोकांच्या मनामध्ये प्रभाव निर्माण करणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर मित्रो, स्वतःला काही प्रश्न विचारत, लोकांनी आपल्याला त्यांच्या हृदयात का ठेवावं? तुम्हाला लोकांनी तुम्ही असतानाही तुम्हाला आधार ठेवावा, नसताना पण तुम्ही जाण्याने हळवं व्हावं लोकांनी. असं काय तुमच्यामध्ये हळवारपणा आहे जे की इतरांना उपकार आहे? किती जणांनी तुम्हाला म्हणावं माझा आधार गेला, माझी सपोर्टिंग सिस्टीम गेली, माझं झाड गेलं, माझा खोपा गेला, माझं माहेर गेलं, माझं प्रेम गेलं, माझं माणूस गेला, असं किती जणांनी म्हणा. आणि किती जणांच्या डोळ्यामध्ये तुमच्या आठवणीने अश्रू यावेत, याची जराशी कल्पना तुम्हाला असो. आणि त्यांना ते काय येते आणि इतरांना ते काय यावेत, या प्रश्नाची उत्तरं तुम्हीच द्या. लक्षात. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, विश्वास निर्माण करावा लागतो. तर लोकांच्या श्वासाचा विषय होता तुम्ही, आणि लोकांच्या ध्यासाचा विषय होता. कारण लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. तुम्ही जे बोलता ते जनहिताचं आहे, तुम्ही कृती करता जनहिताची आहे, आणि ते बोललेलं ते करून दाखवता, हे लोकांचा विश्वास असला पाहिजे. एकदा काही विश्वास निर्माण झाला की लोक डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. मात्र विश्वासघात करू नका. विश्वासघात करणाऱ्या माणसाला लोक लक्षात ठेवत नाहीत. आणि एक लक्षात ठेवा, तुमच्या प्रतिमा, आता बरेच जणांना असं वाटतं तुमची प्रतिमा अशी एक भारी बनवायची आहे, चांगले फोटो काढायचे आहे. हे ठीक आहे, चांगले फोटो काढा. तुमची प्रतिमाच प्रभावी करताना तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी असलं पाहिजे. तुमचा चेहराच फक्त, तुमचा फोटोच लोकांना आवडावा यावर फोकस करू नका. मग त्यासाठी भारी भारीचे फोटो काढणे, भारी भारीचे ठिकाणी तुमचे बॅनर्स लावणे, हे ठीक आहे, लावा तुम्ही. पण ते बॅनर लोकांनी का पाहावेत, हा या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणून प्रभाव, इमेज निर्माण करा, परंतु इमेज बरोबरच पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. आणि स्वतःला प्रभावी बनवताना इतरांना प्रभावी बनवण्यासाठी जे माणसं प्रयत्न करतात ती माणसं लोकांच्या लक्षात राहतात. बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंछी को छाया नहीं, फल लगे अति दूर,
असा काही उपयोग नाही, ज्याचा उपयोगच होत नाही त्याला समाज स्थान देत नाही. हे मतितार्थ लक्षात घ्या या काव्यपंक्तीत. विश्वास निर्माण करणं, प्रामाणिकता ती कृती उक्तीत दिसली पाहिजे. उक्तीमध्ये तर दिसलीच पाहिजे, पण कृतीतही दिसली पाहिजे. फक्त नाहीतर होत नाही. बोलणं वेगळं आणि जगणं वेगळं. हे असं असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं जग म्हणते. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि त्या प्रामाणिकपणामध्ये एकदा वाढली पंगत जन्मभर बसली सांगत असं नको. प्रामाणिकतेत पर्सेंटेज नसते. प्रामाणिकता असते किंवा नसते, असं आमचे मार्गदर्शक एकनाथरावजी मोरे साहेब म्हणतात. तर हे प्रामाणिकता जे आहे, ही प्रामाणिकता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जगात जी माणसं मोठी झाली सहकार्य आणि सेवेमुळे झालेली आहे. तर तुमच्या वाणीतून, तुमच्या कृतीतून, तुमच्या ज्ञानातून, तुमच्या त्यागानं, तुमच्या योगदानानं, तुमच्या दानानं जनतेची कोणती सेवा होते. सेवा नीड कोणत्या भागतात. तर ही सेवा, तुमच्या सेवेमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. हे सेवेचं कुठलं तरी, आता सगळ्या क्षेत्रात तुम्ही सेवा करू शकणार नाही, तर तुमचं त्यासाठी इन्कमिंग वाढवा, तरच आउटगोईंग करता येईल. तर हे उजोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेची करी. उत्तम व्यवहार करून तुम्हाला पैसा कमवावा लागेल, तरच लोकांना आर्थिक आधार देऊ शकाल. नाहीतर उघड्यापाशी नागडं गेलं न रात्रभर थंडीनं मेलं असं होऊन जाईल. म्हणजे त्यानंच उघडा आहे, नागडं गेलं त्याला आधार होईल म्हणून, तर काय भेटणार आहे. म्हणून तुम्हाला त्यासाठी सामर्थ्यवान बनावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो बोलण्याची भाषा आहे ती सकारात्मक, प्रेरणादायी, दिशादर्शक, उपकारक असणं गरजेचं आहे. कारण लोकांना ह्या गोष्टीची गरज आहे. तुमच्या भाषेला धार असावा, परंतु तो आधार देणारा धार असावा. मी आता तुम्हाला जे म्हणालो की बाबा बोलणं धार देणारं, प्रेरणादायी, सकारात्मक, उपकारक असं. केवळ बोलणंच असू नये, ऐकणंही महत्वाचं आहे. दुसऱ्यांचं ऐकून घेणे, पण ऐकून घेताना मन लावून ऐकून घेणं, त्याच्याकडे लक्ष देऊन ऐकून घ्या. हां सांग, आपण एकीकडेच बघायचं, खाली मान तरी घालायचं, बाजूला तर बघायचं, दुसरंच काहीतरी करायचं. हां ऐकालो की म्हणायचं, तर पुढच्याला कळते ना ते. त्यावेळेस तुम्ही तसं केलं असतं तर तुम्ही बोलत असताना हा स्वतःला प्रश्न विचारा. म्हणजे आत्मसुधारणा वर जास्त काम केलं पाहिजे. कारण जे आपल्यामध्ये ज्या काही दुरुस्त्या करणं गरजेच्या असतात ते लोक आपल्याला सांगत नाहीत, पण दूर जातात. मग आपण जर आत्मसुधारणा करत गेलो तर लोकांना ते आवडतात. म्हणून मी ऐकून घेण्याची, आणि तेही समरस होऊन ऐकून घेण्याची कला तुम्ही साध्य करणं, ते संवेदनेनं ऐकून घेणं. त्यानं दुःखाचं सांगायला लागलं, त्यानं म्हणायला माझ्या पायाला काठा मोडलाय, खिळा घुसलाय, वेदना व्हायला, काय मस्त चालणं पडलं इकडं. हां असं म्हणत असाल तुम्ही त्यांच्याशी मनाशी जोडलेला नाही. तुमची कनेक्टिव्हिटी नाही आहे त्याच्यासोबत. कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. कनेक्टिव्हिटी असणं, संपर्कापेक्षाही कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाचं आहे. मनाने किती जोडलेले आहात लोकांसोबत तुम्ही, तरच तुम्ही जितके लोकांसोबत जोडलेले आहात तितके लोकही तुमच्यासोबत जोडले जातील. पेरलं की उगवतं. म्हणून कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. कॉन्टॅक्टपेक्षा कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची असते. कॉन्टॅक्टमध्ये अनेक जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात, पण त्याच्यासोबत कनेक्ट व्हात का? गेलात, बोललात आणि निघून, मला काय देणं घेणं नाही रे, बोला भेटा म्हणून भेटलो, ह्याला काही अर्थ असत नाही. कनेक्शन उगं तार आहे. समजा एक तार दुसऱ्या तारेला जर गेली, विजेचा प्रभाव करणारी, तर तिथे दिव्याचा प्रकाश, तुम्हाला बल्बचा प्रकाश दिसतो. जर तुम्ही कनेक्टच होत नसाल, डिस्कनेक्ट असाल,
तर बरेच माणसं समाजासोबत डिस्कनेक्ट आहेत आणि जिथे डिस्कनेक्ट आहेत तिथून काही विद्युत प्रवाह कसा येईल? प्रेमाचा, स्नेहाचा, आनंदाचा, उत्साहाचा काहीच येणार नाही. म्हणून तुम्हाला जे काही लोकांकडनं हवं आहे त्यासाठी त्यांच्यासोबत कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. तुम्हाला जे काही द्यायचं आहे लोकांना त्यांच्यासोबतही कनेक्टिव्हिटी पाहिजे ना. हे जसा पाईपलाईन गरजेची आहे शेतापर्यंत पाणी जाण्यासाठी, विहिरीपासून, विहिरीत पाणी असून काय करता, पाईपलाईनच नसेल, तसं तुमच्या लोकांशी कनेक्टिव्हिटीच नसेल, लोकांच्या संपर्कातच नसाल तुम्ही, तर कुठलं स्थान निर्माण करणार? लोकांना ऐकून घेणारी, मन लावून ऐकून घेणारी माणसं खूप आवडतात. साहेबांनी ऐकलं भाऊ आपलं, सरांनी ऐकून घेतलं भाऊ आपलं, मन लावून ऐकत होते सगळं, असं लोक बोलतात. म्हणून ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. नाहीतर काय होतं मग, तू जेवलास का उपाशी आहे, झोपलास का जागा आहेस, किती जणाला पता आहे तुझ्यावर वेदनेची सत्ता आहे. मग तुमच्या वेदनेची सत्ता तुमच्यावर असेल तरी लोकांना काही देणं घेणारच नाही. मग का मरणं म्हणतात? लक्षात आलं? कारण दुसऱ्याच्या वेदनेचा जी माणसं विचार करून ती वेदना दूर करण्यासाठी प्रयत्न करतात, त्याच माणसाच्या वेदना दूर करण्याचा इतर लोक प्रयत्न करतात. असं जिथं घडते देवाणघेवाण, तिथं स्थान निर्माण होते. मी काहीच घेईना, फक्त देतो म्हणलं तरी स्थान निर्माण होत नाही. दुसऱ्याच्या घरी मला तुमच्या घरचं जेवायला जमणार, कारण मी उच्चवर्णीय आहे, तुम्हीच माझ्याकडे खाऊ शकता, ह्या भावनेनं माणसं तुमच्यासोबत जोडले जात नाहीत. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला घेणंही आवश्यक आहे आणि देणंही आवश्यक आहे. देण्यामध्ये कमीपणा, घेण्यामध्ये कमीपणा वाटू नये, तसा देताना सुद्धा अहंकार वाटू नये. मी म्हणून द्यायलो, माझ्या उपकाराने हे जगायला लागलेत, हा अहंकारी भाव तुम्हाला माणसापासून दूर नेतो आणि मग तुमचं स्थान निर्माण होत नाही. लोक मग तुम्हाला पर्याय शोधतात. ठीक आहे रे, काही दिवस सहन करू, आरामी लईच आपल्याला अपमानित करायला आहे, बघू दुसरं कोणीतरी शोधूत म्हणतात आणि लोक तिकडे जातात. म्हणून काही लोक त्यांच्या अहंकारी बोलण्याने, अहंकारी वागण्याने मागं पडलेले आहेत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आणि लोकांना गरज असेल तरच द्या, गरज असेल तरच सोबत राहा. कारण बिना गरजेची गोष्ट माणसं स्वीकारत नसतात. तुम्हाला त्यासाठी पुढच्याची नीड ओळखून त्यानं मागितल्यानंतर किंवा आहेत गरज लक्षात घेऊन हे दोन्ही गोष्टी करा. गरज नसताना काही देऊ नका. गरज नसताना काही देऊ लागलं तर त्यांना ते प्रेशर वाटायला लागतं, काय लागले पीडा वाटायला लागली, काही द्यायला लागले असं वाटतं. हे लक्षात ठेवा. म्हणून गरज असेल तरच द्या आणि गरजूंनाच द्या. कारण हे तुमचा जो ऑडियन्स आहे, तुमचा टार्गेट ग्रुप जो आहे तुम्हाला स्थान निर्माण करणारा, त्या ठिकाणी तो तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवून जगतोय याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. कारण जाणीव असेल तरच उणीवा दूर करता येतं. आणि लक्षात ठेवा, योग्य ते योग्य असं म्हणायला शिका. माझं तेच योग्य, मीच म्हणतो ते खरं आणि माझंच बरोबर असते, ही वृत्ती असेल तर माणसं दूर जातात. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट, ही भूमिका तुम्हाला घेऊन जमत नाही. तुम्हाला मोठं बनायचं असेल तर जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण. तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, तुमच्या मनाला वळण लावावं लागेल. आपलं ते बाबा लोकांचं ते कार्ट. म्हणून आपले नातेवाईक जितके तुम्हाला प्रिय असतात तितके दुसऱ्यालाही त्याचे प्रिय असतात, याची जाणीव असली पाहिजे. तुम्ही जर त्यांचा द्वेष करत असाल, ते तुमचा द्वेष करतात, म्हणजे द्वेषानं द्वेष वाढत जातो आणि जिथं द्वेष आहे तिथं अंतःकरणामध्ये स्थान असत नाही. म्हणून
हे आणि उद्धटपणा हा सुद्धा तुमचा स्थान निर्माण करण्यात मधला एक अहंकार जसा तसा उद्धटपणा आहे. अडचण ठरते. कोण काय उपडून घेणार आहे, कोण काय करणार आहे, ही भाषा आपण जेव्हा वापरतो तेव्हा माणसाच्या मनामध्ये घर होण्याऐवजी दर्द होतो असतो. म्हणून जिथे नम्रता असते तिथं आपुलकी असते. ती आपुलकीलाच हृदयामध्ये स्थान असते, कारण हृदयामध्ये आपुलकीलाच स्थान असते. मनी वसे त्याचे आवडे उत्तर, समाचार घ्यावायसे वाटे, तुकाराम महाराजांनी म्हटले. म्हणून मनात वसणाऱ्या माणसालाच समाचार घेणं, त्याची विचारपूस करणं या अर्थानं आहे तो शब्द प्रयोग. तर त्याची विचारपूस करावी असे वाटत असते. म्हणून तुमचं हृदयात स्थान जर निर्माण करा, आपलेपणा, आमचं नव्हते, ते दुसरे होतं, ते खालचे होतं, हे वरचे होतं, ते या कॅटेगरीचे होतं, त्या कॅटेगरीचे होतं, ते असलेच रे ते तसलेच रे, असली भावना ह्या असा तुच्छतावाद असेल तर तुम्हाला कढीपत्त्यासारखं फेकून देतात. यूज करतील एका दिवस कामं असेल तर, पण तुम्हाला ते फेकून देत असतं. लक्षात ठेवा, तुच्छता कोणाला आवडत नसते. म्हणून बडे खाली गेलेले आहेत राजकारणामध्ये. स्वतःला अहंकाराचे वाडे भुईसपाट झालेले आहेत. हे लक्षात ठेवा. कारण आता लोकशाही मूल्ये, लोक प्रत्येक जागरूक झाले, लोकांचा आत्मसन्मान वाढलेला आहे. आणि या आत्मसन्मान वाढलेले असताना तुम्हाला सांगतो की आता लोक तुम्हाला जातीवाद, वर्णवाद, वंशवाद असा भेदाच्या सागर जर तुम्ही असाल तर तुमच्यासोबत कोणीच येणार नाही. लक्षात ठेवा. मनी वसे त्याचे आवडे उत्तर, हे लक्षात ठेवा. मनी कधी वसेल? मग तुमचं समता तत्व तुमच्याकडे असलं पाहिजे, बंधुत्व तत्व तुमच्यामध्ये असलं पाहिजे, प्रेम तत्व तुमच्यामध्ये असलं पाहिजे, मूल्याधिष्ठित जगणं. काही दिवस लोकांना आवडणारही नाही काही अर्थानं, जे मूल्यवान नाहीत, पण त्यांना सुद्धा जेव्हा मूल्याची किंमत कळेल, माणुसकीची किंमत कळेल, तेव्हा लक्षात येईल हा माणूस योग्य आहे. तर लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आशाही निर्माण करावं लागतील, कारण तुम्हाला लोक आशेवर जगतात असं म्हणतात. तुमचं भलं होऊ शकते, तुमचं ब्राईट फ्युचर आहे, या मार्गाने चला. मार्गदाता हा माणसाला आवडतो, तसाच तो आशा निर्माण करणारा माणूसही आवडतो. त्याच्याकडे गेल्यानंतर माणसाची उदासीनता दूर होते, आशा वाढवतो रे असं वाटलं की लोक तुमच्याकडे येतात. आणि त्यामुळे मनाची व्यापकता, इतरांना स्वीकार करणं आणि सन्मान देणं, स्वीकारणं, सन्मान देणं, तुम्ही लोकांच्या स्वीकाराचा आणि सन्मानाचा विषय होता. आणि त्यासाठी तुम्हाला इतरांना स्वीकारणं ही छोटी गोष्ट नसते, खूप मोठी गोष्ट असते. त्यासाठी मनाची व्यापकता खूप महत्त्वाची असते. म्हणून अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटले, छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे मन से कोई खडा नहीं होता. छोट्या मनानं माणसं मोठी होत नसतात. आणि देवाला आवडणारी, देवाला कवटाळणारी आणि माणसाला टाळणारी माणसा मोठी होत नसतात. देवाची आरती, माणसाची अपकीर्ती, हे जर सूत्र असेल तर कोणी जवळ येत नाही. जे जवळच येत नाही ते हृदयात कुठं स्थान देणार आहे? मोठ्या मनाच्या माणसं दुसऱ्याच्या हृदयाचा ताबा घेऊ शकतात. त्यांना पहिल्या रांगेमध्ये हृदयामध्ये स्थान असते. माझ्यासाठी नाही तर हे तुझ्यासाठी आहे, ही जाणीव पुढच्यालाही झाली पाहिजे. हे जे आपण काही करतोय ते आपल्यासाठी नाही बाबा, दुसऱ्यासाठी, माझ्यासाठीच तो बोलतोय, माझ्यासाठीच हे करतोय, माझ्यासाठीच त्याने हे केलेलं होतं. ही जाणीव जेव्हा होते तेव्हा त्याचं मन परिवर्तन होते. आणि जी माणसं तुम्हाला दूर ठेवणारी माणसं तुम्हाला हृदयात ठेवतात. तुमच्यासाठी घाम गाळून तुम्हाला घडवलेली माणसं तुमच्या आठवणीत राहतातच.
ते डोळ्यासमोर येतातच. तुमच्यासाठी घाम गाळून तुम्हाला घडवलेली माणसं तुम्हाला आठवतातच. आणि जी आठवत राहतात ती मनात साठवतातच, आणि जी साठवतात ती आठवतातच. हे सूत्र आहे. आणि ही आठवणी एकच नसतात, तर अनेक आठवणींची मालिका असते मित्रांनो. तर जगाचा नियम लक्षात ठेवा. पहिल्यांदा सार सांगतो. गरज, लोकांच्या गरजा, ते विधायक गरजा तुम्ही भागवा. नाही तर लोकांना आवडायला म्हणून दारू पाजवणं, लोकांना आवडलंय म्हणून काहीही करणं, नाचायचं त्याच्या सगळं, जसं नाचवा म्हणाल तसं, हे लोकांच्या हातातले बाहुलं बनू नका तुम्ही. लोकांना स्थान नाही मिळवलं तरी चालेल. आणि अशा दारू देणारे लोक जे असतात गावामध्ये, काहीतरी आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी त्याचं चोरून दारू पितात, परंतु कुठं गेलं तर हे सुद्धा सांगत नाहीत. आणि किंवा घरदाराला कळलं तर त्याच्या नावानं बोटं मोडतात. बरं बाबा, त्याच्या हरामखोराच्या मागं आता मी जाईना, आज स्वारी म्हणतात मग जी माणसं गेली होती ती. असं काहीतरी चुकीचं काहीतरी करून स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. ते स्थान निर्माण होणं नसते, तर ते गमावणं असते असलेलंही. तर मित्रो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. यामधल्या ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडल्या त्या नक्कीच तुम्हाला इतरांसाठी उपकारक ठरतील अशाच आहेत. आणि तुमच्या सहवासात माणसं सुरक्षित वाटतील, त्यांना सुरक्षितता प्रदान होईल, यासाठी काय करणं गरजेचं आहे ते सुद्धा मनाची स्थान निर्माण करणारी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि इतरांना सुरक्षित वाटेल तुमच्या सहवासात, यासाठी काय करायला पाहिजे या संदर्भात मी पुढच्या भागात बोलणार आहे.